नमस्कार, मी प्रियंका। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की जेई एक्झामिनेशन पॅटर्न कसं आहे। जेई एक्झामिनेशन मध्ये 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स। एका सब्जेक्टमध्ये आपल्याला 20 एमसीक्यूज आणि 5 न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन्स आहेत आणि जे 5 न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही ऑप्शन भेटत नाही। असे आपल्याला 20 एमसीक्यूज आणि 5 न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन मिळून 25 क्वेश्चन्स आहेत आणि 25 क्वेश्चन्स हे 4 मार्कासाठी, म्हणजे एक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी आहे। असे मिळून 25 गुणिले 4 इज इक्वल टू 100, म्हणजे एक सब्जेक्ट हा आपल्याला 100 मार्कासाठी आहे। आणि आपल्याला जेई एक्झामिनेशन मध्ये 3 सब्जेक्ट असल्यामुळे 3 सब्जेक्ट हे आपल्याला 300 मार्कासाठी आहे। जर आपल्याला जेई ऍडव्हान्स मध्ये जर जाण्यासाठी आपल्याला आता बघूयात की कट ऑफ किती लागतो। तर जेई ऍडव्हान्स मध्ये जाण्यासाठी आपल्याला कट ऑफ लागतो 120 ते 150 मार्काचा, म्हणजे 120 ते 150 मार्क जर विद्यार्थ्यांनी घेतले तर विद्यार्थी जेई ऍडव्हान्स मध्ये सहजरित्या जाऊ शकतात किंवा सहजरित्या ते विद्यार्थी एक्झामिनेशन देऊ शकतात। जर विद्यार्थ्यांना टायर 2 चा एनआयटी मध्ये सीएसई पाहिजे असेल तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्क्स घ्यावे लागतात 180 प्लस, म्हणजे 180 प्लस जर विद्यार्थ्यांनी मार्क घेतले तर विद्यार्थ्यांना टायर 2 चा एनआयटी सीएसई हा ब्रांच भेटू शकतो। आणि जर विद्यार्थ्यांना टायर 1 चा एनआयटी पाहिजे असेल तो पण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये, तर विद्यार्थ्यांना 200 ते 220 प्लस मार्क्स घ्यावे लागतात। आणि जर आता बघूयात की आपल्याला जे सीएसईच्या खालचे जे ब्रांच आहेत त्याच्यासाठी किती कट ऑफ लागतो। जर विद्यार्थ्यांना सीएसई नाही भेटलं तर त्याच्यामध्ये मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, हे जे बाकीचे जे ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगचे त्याच्यासाठी आपल्याला 150 प्लस ते 180 प्लस मार्क्स घ्यावे लागतात। जर विद्यार्थ्यांनी 150 ते 180 च्या मार्क्सच्या वरती जर घेतले तर त्यांना सहजरित्या दुसऱ्या ब्रांचसाठी ऍडमिशन भेटू शकते।